आता माणूस म्हणून बऱ्याचशा माणसांमध्ये चुका असतात, बऱ्याचशा माणसांमध्ये दुर्गुण असतात, बऱ्याचशा माणसांमध्ये वाईटपणा असतं. मग आपण त्यांच्या वाईटाचे संस्कार घ्यायचे का? चुकीचे संस्कार घ्यायचे का? नाही. आपल्याला पुढे जायचं ह्या कारणाने आपल्याला त्यांचे चांगले संस्कार घ्यावे लागतील. चांगल्या गोष्टी आपल्याला जीवनामध्ये स्वीकाराव्या लागतील. जे जे त्यांनी चांगलं केलं असेल, त्यांनी भलेही जीवनामध्ये एकदाच वारी केली असेल, पण तीच वारी तुम्ही 10 वेळा करण्याचा निश्चय करा. पण नाही, माझ्या बापाने, माझ्या आजोबाने 10 माणसं गावामध्ये मारली होती आणि मग मी त्याचा आकडा वाढवणार, त्याचा 101 करणार किंवा 10 लोकांना मी आणखी शिव्या देणार किंवा 10-15 लोक मी खाली बसवणार. हा पुरुषार्थ नाही. दादा, पुरुषार्थाची लक्षणं अशी आहे की ज्या व्यक्तीला धर्म जपता आला, धर्मासोबत अर्थ जमवता आलं. 4 पुरुषार्थ आहेत: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. पण याची अर्थ खूप खूप किचकट आणि क्लिष्ट आहेत. धर्म, अर्थ, काम, मोक्ष म्हणजे धर्माने अर्थ कमवता यावा. मग तो जीवनाचा अर्थ असेल, खिशातला अर्थ असेल, आपल्या व्यवहारातला अर्थ असेल, समाजातला अर्थ असेल, समाजातली मान असेल, प्रतिष्ठा असेल, तो धर्माने कमवता यावा. बेडकाच्या वरती दुसरं जे बेडूक असतं ना, ते पहिल्या आपल्या वरती बसलेल्या बेडकाला खाली ओढतं, मग वरती जायचा प्रयत्न करत असतं. पण मागच्या बेडकाने आपल्या पायाला तोंड लावलं होतं याची जाणीव त्याला असल्या कारणानं त्यांनी जेव्हा तो आपल्या वरती बसलेला बेडूक असतो त्याचा पाय तोंडात घेतो त्याला ओढत असतं. ही वृत्ती जी आहे ती खेकडा आणि बेडकाची, प्राण्यांची वृत्ती आहे, माणसाची वृत्ती नाहीये. माणसाची वृत्ती अशी आहे की जो रस्त्यावरती चालता चालता एखाद्याला ठेच जरी लागली, ठोकर जरी लागली, तर पटकन आपण पुढं व्हावं, हात धरावा. एखादा वरून पडत असेल तर पटकन आपली जेवढी जी जान लावता येईल तेवढे आपण जान लावून, तेवढी आपण ताकद लावून त्या माणसाला झेलावं, ही माणसाची वृत्ती आहे. पण आपल्यामधले प्राणी गुण आता विकसित व्हायला लागलेत. नको त्या गोष्टी आपल्यामध्ये व्हायला लागल्यात आणि वेगळ्या चांगल्या साहित्यिकाने म्हटलेलं आहे की आजकाल प्राणी संग्रहालयात माणसाला जायची गरज नाही राहिली. प्राणी संग्रहालयामध्ये दादा जायची गरज नाही राहिली. बघा ना, माणसाकडे जर बघितलं तर माणसामध्ये सगळी प्राणी दिसतील. एखादा विनाकारण बिनाकामाचा दिवसभर राबत असतो म्हणजे बैलासारखं त्याचं रब नाही. एखादा नुसता ओझं ओढतोय, देव नाही, धर्म नाही, सकाळी उठला शेत, संध्याकाळी उठला शेत, सकाळी उठला कुरघोड्यात, संध्याकाळीपर्यंत तेच चालू आहे. गाढवासारखं जगणं आहे. गाढव बघायची गरज नाही. त्याला बघा की जो दिवसभर फक्त सकाळी उठला, 2-4 तांबे अंगावरती घेतली, देव नाही केला, देवातल्या घरातले देवाला हात नाही जोडले, बाहेरच्या नाही जोडले, गावातल्या नाही जोडले, ज्येष्ठांच्या थोरांच्या कुणाच्या पाया नाही पडला, बस उठला, घेतला पावडर, टिकावा, काय जे घ्यायचं ते गेला शेतामध्ये, दिवसभर आपला बायको भाकर घेऊन आली, ती खाल्ली, तिथंच झोपला, तिथंच पडला, संध्याकाळी घरी आला. हे गाढवासारखं जगणं आहे. विचार जर केला ना, शेतकरी वर्ग आहे, मी तुमच्या कष्टाला नाव ठेवत नाही, पण जर विचार जर केला तर कष्ट नक्की करावे, पण 1 वर्षभरातून 6 महिन्यातून त्या परमात्म्याच्या द्वारावरती जावं आणि ते कष्ट कृष्णार्पण करावं. ते जे केलेलं कर्म आहे ना, जो श्लोक आहे त्याच्या चिंतनाची आता सुरुवात होईल उत्तम दादा इथून पुढं. यत करोशी, जे इथून पुढं केलेलं आहे किंवा आतापर्यंत केलेलं आहे ते कृष्णार्पण. यत करोशी यदस्नाशी यज्जुहोसी ददासी यत यत तपस्यसी कोणते तत् कुरुष्व मदर्पण. त्या दिवशीचा श्लोक जरी असला पण त्या दिवशीचं एक मिनिट सुद्धा चिंतन इकडे येणार नाही. आजचं चिंतन वेगळं आहे. भगवंताच्या कृपेने सर्व निश्चित होत असतं आणि मग त्याच्या चरणाजवळ आपल्याला जे अर्पण करायचं आहे ना, 6 महिने काम केलेलं आहे, चांगलं उत्पन्न आलेलं आहे, चांगलं सगळं पीक पाणी निघालंय, मग एखाद्या वर्षी निघालं जरी नसेल तरीही वर्षभरातून त्याला भेटायला जायचंय आणि केलेलं कर्म कृष्ण अर्पण करायचंय. याला जीवन असं म्हणतात. यत करोशी यदस्नाशी. अहो, जेवण सुद्धा आपण अर्पण करू शकतो भगवंताला. सकाळी आपल्या ताटासमोर, ताटामध्ये जे जेवण आलं, जे भोजन आलं, जे पक्वान्न आले, त्या पक्वांना भोवती संकल्प सोडावा, पाणी सोडावं आणि कृष्णार्पण म्हणावं. ते भोजन सुद्धा त्याला अर्पण करता आलं. भगवंताच्या खूप मोठ्या डिमांड नाहीये. डिमांड असतात पुजाऱ्याच्या, डिमांड असतात मंदिर सांभाळणाऱ्यांच्या, डिमांड असतात दानपेटीच्या. देवाच्या डिमांड नाही. देवाची मागणी काय हो? पत्रम पुष्पम फलम तोयम. एक पान वाहून बघा, एक फूल वाहून बघा, एक पुष्प वाहून बघा, मी तुमच्यावरती प्रसन्न व्हायला तयार आहे. अरे तुमच्याकडे काही नसेल ना तर तोयम म्हणजे 1 ग्लास भर पाणी घ्या, त्याच पाण्याने कृष्णार्पण संकल्प सोडा, मी ते पाणी सुद्धा स्वीकार करू शकतो, त्याला चरणामृत करू शकतो. परंतु माणसाची बुद्धी अशी आहे की त्याला वाटतं की देव 1000 रुपये दिले म्हणजे खुश होईल, देव 10 लाख रुपये 5 लाख रुपये दिले म्हणजे खुश होईल, देवाला चांगल्या वस्तू घेऊन गेला, देवाला चांदीचे सोन्याचे डोळे केले, टोप केले, मुकुट केले म्हणजे खुश होईल. देव अशाने खुश होत नसतो.
मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव, अशान पावणार नाही रे देव, बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव. आणि मग जी जी भक्त मंडळी आतापर्यंत झाली ना, तुमच्या त्या कर्माच्या याच्यामधला आणि जे कर्तव्य करतात त्याच्यामधला एक सिद्धांत सांगायचा राहिला, की कर्म ही अर्पण केल्या जात असतं. तुमचं दिवसभराचं कर्म, तुमचं औतपाटा सुद्धा अर्पण केल्या जाईल, तुमचे कांदे उपटणं लावणं सुद्धा अर्पण केल्या जाईल. याला एका संतांनी पूर्ण जीवनामध्ये प्रमाण दिलेलं आहे, की जेव्हा सावतामाळी शेतामध्ये जातात आणि कांदा मुळा भाजी योगी, आणि हे जर बोलत असताना ते प्रत्येक गोष्टी अर्पण करून पाहतात. सगळ्या गोष्टी ते अर्पण कर, सगळ्यांमध्ये त्यांना देव बघता आला, सगळ्यांमध्ये परमात्मा बघता आला. नवे नवे कर्म हीच पूजा त्यांना करता आली. कर्म हीच पूजा. अहो, तुम्ही ज्या ठिकाणी असाल ना त्या ठिकाणून तुम्हाला ते होऊ शकतं. देवाला सेपरेट मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना करायची गरज नाही. ज्या क्षेत्रामध्ये असाल, ज्या क्षेत्रामध्ये असाल, धार्मिक क्षेत्रात असाल तरी नीतिमत्तेनं जगा. पारमार्थिक कार्मिक क्षेत्रामध्ये असाल म्हणजे कामाच्या कर्माच्या क्षेत्रात असाल त्यालाही नीतिमत्तेनं करा. राजकीय क्षेत्रात असाल, शैक्षणिक क्षेत्रात असाल तेही नीतिमत्तेनं करा. राजनीती हा एक बुद्धीचा भाग आहे. कशाचा भाग आहे? बुद्धीचा भाग आहे. पण आज तो कपटाचा भाग झालेला आहे. दुसऱ्याचं चारित्र्य हणण्याचा भाग झालेला आहे. दुसऱ्याला हीन करण्याचा भाग झालेला आहे. दुसऱ्याला खाली पाडण्याचा भाग झालेला आहे. ती राजनीती नाही होऊ शकत, ते षडयंत्र तयार झाले. काय? नीती नाही आहे ती. त्याला नीती शब्द देणं चुकीचं आहे. ते षडयंत्र आहे. तो षडयंत्राचा खेळ आहे. जसा शकुनीनं जो खेळ खेळला सारीपाटाचा, तो षडयंत्राचा खेळ आहे, तो नीतीचा खेळ नाही. नीतीचा खेळ म्हटल्यानंतर 10 वेळा ते हरले ना तर एकदा तरी पांडव जिंकायला पाहिजे होतं, पण नीती नव्हती. नीती संपली. मग नीती संपल्यानंतर बघा ना काय आपल्या परंपरा आहे. हो बघा, मी सगळीकडे फिरून सांगत असतो, भले एका संप्रदायाचा धर्माचा उपासक जरी असलो, परंतु महानुभाव पंथीय लोक, तुम्ही त्यांच्या जास्त जवळ गेलेले नाही म्हणून कदाचित काही गोष्टी माहिती नाही आहे. पण महानुभावांचा एक नियम आहे उत्तम दादा, नीर क्षीर निवडिती तया महानुभाव बोली जेती. नीर म्हणजे पाणी, क्षीर म्हणजे दूध. दूध आणि पाणी ज्याला वेगळं करता येतं राजहंसाप्रमाणे तो महानुभाव आहे. चांगला आणि वाईट ज्याला घेता आलं, मग ते कुठूनही असू द्या, मुसलमानाकून, जैनाकून, ख्रिश्चनाकून, कुणाकडूनही असेल, जगामधून जिथून जिथून चांगलं असेल. ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरीमध्ये कशा कशाचे प्रमाण आहेत? मग सूर्याचं प्रमाण, चंद्राचं प्रमाण, नवे नवे मातीचं प्रमाण, नवे नवे गटारीचं प्रमाण, वेश्येचं प्रमाण, सगळी प्रमाण आलेली आहे. माऊलीला जिथून जिथून चांगलं दिसलं, नीर क्षीर निवडिती तया महानुभाव बोली जेते. महानुभाव हा पंथवाचक शब्द नाहीये. महान अनुभव ज्यांनी प्राप्त केला तो महानुभाव आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये बघा ना, मी एका सांप्रदायिक प्रवचनामध्ये बोललेले आहे, महानुभाव तोच आहे. वारकरी आणि महानुभाव याच्यामधला फरक सांगत असताना महानुभाव सुद्धा तोच आहे की ज्यांनी आपल्या इष्टाचा, ज्यांनी आपल्या भक्तीचा, ज्यांनी आपल्या कर्माचा चांगल्या प्रकारे उत्तम रीतीने अनुभव घेतला तो महानुभाव आहे. आणि वारकरी कोण आहे? ज्यांनी आपल्या कामावरती, क्रोधावरती, षड रिपूंवरती, मत्सरावरती, द्वेषावरती वार केला तो खऱ्या अर्थानं वारकरी आहे. जो एरझाऱ्या मारतो तो वारकरी नाही, बरं का, स्पष्ट शब्दामध्ये सांगतो. जो 15 दिवस गेला, घरदार सोडून गेला, सकाळ संध्याकाळ फोन चालू आहे, पाणी भरलं का, गाया धुवल्या का, व्यवस्थित बांधल्या का, कंपाऊंड लावलं का, घर लावलं का, दार लावलं का, पिंट्या झोपला का, सोन्या झोपला का, आजीबाई, बरोबर आहे नाही का? आणि इकडून फक्त एवढी एवढी पिशवी घेऊन जायची आणि तिकडून गुन्हे भरून घेऊन यायची, तो वारकरी नाही. राग येऊ देऊ नका, परंतु जे स्पष्ट चित्र आहे ते चित्र हे भक्ताचं चित्र नाहीये, हे प्रापंचिक माणसाचं चित्र आहे. काय? हा इथून जातानाही प्रापंचिकच गेला आणि तिकडूनही प्रपंच घेऊन आला, बिस्किटाचे पुढे, भेळीचे पुढे, खरसांचे पुढे. काय त्याला कसं म्हणता येईल वारकरी? अहो, तिथं गेल्यानंतर, आणि बघा मला ते त्याच्यावरती सुद्धा बोला वाटतं की तिथं जातात 15 दिवस 20 दिवस जातात पंढरपूरला. मी नाही गेलेलो पण तिथले बरेचसे अनुभव येतात की तिथं जातात, तिथं गेल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करतात. स्नान केल्यानंतर भलेही संतांनी प्रमाण दिलं असेल की कळसाचं दर्शन केलं तरी गाभाऱ्याचं दर्शन केल्यासारखं आहे, पण घाई काय हो? 15 दिवस आपण घरापासून बाहेरच आहे ना, मग आता 15 तास जाऊ द्या, पण मला गाभाऱ्यापर्यंत पोहोचायचंय. अरे, त्याच्या गाभाऱ्यापर्यंत जाण्याची जर तुमची आवड नाहीये किंवा गाभाऱ्यापर्यंत जाण्याची सध्या तुमच्यामध्ये धीर नाहीये, संयम नाहीये, तो गाभाऱ्यातून बाहेर तरी कशाला येईल? तो गाभाऱ्यातून बाहेर तरी कशाला येईल? म्हणून बहुतांश व्यक्तींनी, भले गर्दी असेल, 15-20 दिवस आपण एवढी पायपीट करत तिथपर्यंत पोहोचलेलं आहे, मग आता 15 तास गेले म्हणजे काय होईल?
जाऊ, एक क्षण सुद्धा तिथपर्यंत जरी भेटला आपल्याला, त्याच्यासमोर जाऊ आणि हात जोडून म्हणू, भलेही तू त्या मंदिराला मूर्तीला सोडून तुझी इच्छा नाहीये बाहेर यायची, पण आम्हाला जिथं जन्माला घातलं ते 400-500 किलोमीटरहून आम्ही तुझ्यासाठी आलेलो आहे. बाकी तुझी इच्छा, का वर्षभर त्याचं आपल्याकडे लक्ष राहणार नाही, का आपल्याला तो घरी पोचवायला येणार नाही, का आपल्या जीवनामध्ये तो आपल्या प्रपंचाला साक्षी राहणार नाही. पण आपण तसं नाही आहे. आपल्याला फक्त तिथं पोहोचण्याची घाई असते, तिथून निघायची घाई असते आणि मग अशा गोष्टी लागू होत नसतात. कुर्मदासाचा प्रसंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी त्याच्यावरती टाकणार नाही, परंतु प्रमाण म्हणून बघा ना, की त्या व्यक्तीला भेटण्यासाठी हात नाहीये, पाय नाहीये, हाताचे थोटे झालेले, तरी त्या व्यक्तीला भेटण्यासाठी त्याचा एक दंडवत तिथपर्यंत पोहोचला आणि त्या दंडवताच्या खातीर तिथं कुर्मदासाला भेटायला आले. म्हणजे काय, तो येतो फक्त आपल्याला आणण्याची तसदी घ्यावी लागेल, त्रास घ्यावा लागेल आणि तेवढे कष्ट घ्यावी लागतील. परमात्मा भेटण्यासाठी आपल्याला तेवढं पुढे जावं, परमात्मा भेटण्यासाठी आपल्याला तेवढं पुढे जावं. म्हणून यत्करोषी तुमच्या जीवनामध्ये धर्मासोबत अर्थ असला पाहिजे. धर्माने तुमच्या जीवनाला अर्थ आहे. समय बडा बलवान म्हणजे काय, की अर्जुनाला जेव्हा भगवान गोपालकृष्णाने आज्ञा केली की बाबा आता माझं निजगमन, आता मला जायचं आहे, माझ्या स्वधामासाठी जायचंय आणि जात असताना एक काम कर, द्वारका मला पाण्यामध्ये बुडवायची, या द्वारकेतली जी काही महत्वाची माणसं आहे ती घेऊन तू तुझ्या हस्तिनापूरकडे ने. अर्जुन म्हटलं ठीक आहे. धर्मराजाने त्याला पाठवलं आणि पाठवल्यानंतर धर्मराजाला विचारून अर्जुन गेलेला आहे. तिथं त्या सोरठी सोमनाथला दोघांची भेट झाली. धर्मराजाने जबावून ठेवली की जवळ जर गेलास, भगवंताच्या जवळ गेला, कृष्णाच्या जवळ गेला, त्याला भेटू नको. धर्माला ती गोष्ट कळली होती. प्रसंग खूप सुंदर आहे. धर्माला ती गोष्ट कळली होती दादा, की जर कृष्णाला अर्जुन जर भेटला तर अर्जुनाचं काहीच शिल्लक राहणार नाही, कारण त्यांनी ठरवलंय की आता सगळं संपून जायचं. आणि मग बघा, जो अर्जुन कृष्णाच्या अंगसंग राहिला, जो 18 दिवस कृष्णाचा पद धरून राहिला, आता कृष्णाला शेवटच्या समयाला अर्जुन भेटायला आला. कृष्ण तिथं बसलेले, एवढ्या अंतरावरती बसलेले, अर्जुन तिथं उभा आहे. देव म्हणतात की अर्जुना, अरे ये, माझ्या पायाला बाण लागलाय, मला उठता येत नाही, माझ्या गळ्यामध्ये भेट. तिथं अर्जुन उभा आहे, पण माते धर्माने वारिले, तो म्हणतो मला माझ्या भावाने भेटायला सांगितलेलं नाहीये. का भेटायला सांगितलेलं नाहीये? पुढचं त्याचं चरित्र असं आहे की तिथं अर्जुन म्हणतो की मला भेटायला सांगितलं नाही. देव म्हणतो अरे मला भेटायची इच्छा आहे, तू माझा मदभक्त समय प्रिया, तू माझा प्रिय भक्त आहे, माझ्या प्रियत्वाला तू खऱ्या अर्थानं पात्र झालेला आहे, तुम्हाला भेट. अर्जुन म्हणतो नमस्कार करतो, तुझ्या पायाला हात लावतो, पण तू मला भेटायचं नाही. पण देव आहे, त्याच्याकडे सगळ्या लीला आहे, कला आहे, सगळे व्यवस्था त्यांनी करून ठेव. नाही तुला मला भेटायचं, काही हरकत नाही, तिथंच उभा राहा, तुझं गांडीव धनुष्य काढ आणि त्या धनुष्याचं एक टोक माझ्याकडे कर. तुझा हातातला धनुष्य आणि माझा स्पर्श दोन्ही एकत्र होतील, तुझ्या ऊर्जा माझ्यापर्यंत भावना पोहोचतील. देवाची लीळा. आणि मग अर्जुनाने तो धनुष्य पुढं केला. पुढं केल्यानंतर त्याचं एक टोक पुढं घेतलं. अर्जुनाला थोडासा झटका लागल्यासारखं झालं, पण लक्षात आलं नाही. आणि मग देव म्हटले निघा आता, जा तुमच्या ठिकाणी. आणि स्वतःच निष्धाम गमन परमात्म्याने केलं आणि तो निघून गेला. अर्जुनाने ते सैन्य घेतलं, गोपिका घेतल्या, पत्न्या घेतल्या, भगवान कृष्णाच्या पत्न्या घेतल्या आणि तो निघून जायला लागला. रस्त्याने म्हणतात की त्या हस्तिनापूरच्या पाठीमागे ह्या राजस्थानच्या प्रदेशामध्ये आदिवाशांनी संध्याकाळच्या वेळेला त्या अर्जुनाच्या रथावरती हल्ला चढवला. हल्ला चढवल्यानंतर यांनी तो धनुष्यबाण काढला की जो कुरुक्षेत्राच्या रणांगणामध्ये जो धनुष्यबाण काढला होता, त्या धनुष्यबाणाच्या दोरीला ओढल्यानंतर त्या दंडकाराने 15-15, 12-12 कोसावरची पाखरं उडून जायची, झाडाची पानं गळून जायची. एवढा मोठा टणत्कार असायचा. अर्जुनाच्या डोक्यामध्ये तेच होतं की माझ्याकडे एवढी ताकद आहे, माझ्याकडे एवढा शूरपणा आहे. पण जसा तो धनुष्य काढल्यानंतर दोरी ओढायला गेला, ती दोरी जसे रबर वाजतं तशी वाजली. त्या दोरीतून कसलाही आवाज निघाला नाही. समोर उभी असलेली ती भिल्लांची, आदिवासींची पोरं आहे, जंगलातली आदिवासींची पोरं आहे, त्यांच्या हातामध्ये बाण आहे, कुणाच्या हातामध्ये काठ आहे, कुणाच्या हातामध्ये दगड आहे. आणि जसा तो टणत्कार अर्जुनाने केला पण वाजला नाही, त्या पुढच्या योद्ध्यांनी, त्या सगळ्या चोर लोकांनी, उंड लोकांनी चढाई केली आणि ते रथावरती उभे राहून
त्या अर्जुनाला मारण्यासाठी धावले. अर्जुनाने कसा बसा बाण लावला, गुरुचं स्मरण केलं, देवाचं स्मरण केलं, कृष्णाचं स्मरण केलं आणि मग कसा बसा त्यांनी एक बाण ओढला म्हणतात. आणि तो बाण पूर्ण ताकदीनिशी ओढल्यानंतर सुद्धा फक्त अर्जुनाच्या घोड्याच्या पायापर्यंत जाऊन पोहोचला. शास्त्रकार म्हणतात मग बघा त्या अर्जुनाला राहावं नाही. अरे माझ्यात एवढी ताकद, माझ्यात एवढा पराक्रम, 18 दिवस युद्ध जिंकलो, लढलो मी आणि तेवढं युद्ध जिंकण्याची ताकद माझ्यामध्ये होती, पण आता काही राहिली नाही. काय कारण झालं तर गेला हस्तिनापूरला गेल्या तिकडं परत व्यासांकडे गेला दरीकंदरामध्ये आणि व्यासांना दंडवत करून नम्रतेने विचारलं की महर्षी नेमकं असं माझ्याबाबत काय घडलं. व्यासांनी चिंतनाने सगळा पाठीमागचा इतिहास बघितला, इतिवृत्त बघितले आणि व्यासांनी उद्गार केले की अर्जुना आता जगण्याचा अर्थ संपलेला आहे. ज्या दिवशी तुझ्या जीवनातून, ज्या क्षणी तुझ्या जीवनातून यदुनंदन गोपाल कृष्ण भगवंत निघून गेला, तुझी ऊर्जा गेली, ताकद गेली, साधना गेली, तप गेलं, सामर्थ्य गेलं, अर्थ सुद्धा निघून गेला. आणि मग शास्त्रकार म्हणतात की कालगती ज्यावेळेस येत असते ना, समय बडा बलवान वही अर्जुन वही बाण. समय खूप महत्वाचा आहे, काळ खूप महत्वाचा आहे. काळ आपल्याजवळ पळापळाने सरकतोय, पण त्या काळाची काळवेळ आपण जपून ठेवली तरच काळ आपल्याला माफ करेल.